बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करतोय। राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कायद्यातील दुरुस्तीला मंजुरी दिल्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारचे आभार मानले। पण जोपर्यंत लोकपाल आणि लोकायुक्त कायदा होत नाही आणि त्यांच्या नेमणुका सरकार करत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा निर्धारही अण्णा हजारेंनी बोलून दाखवलेला आहे। अण्णा हजारे आजपासून रायगड सिद्धी येथे उपोषणाला बसणार आहेत आणि या कायद्यानुसार आता मुख्यमंत्री लोकायुक्तांच्या कक्षेत आले असून लोकायुक्त त्यांची इन कॅमेरा चौकशीही करू शकतील। सध्याची महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। रायगड सिटीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे आजपासून उपोषणाला बसणार आहेत आणि त्यांच्या उपोषणाला तिथल्या गावकऱ्यांचाही पाठिंबा आहे आणि या पार्श्वभूमीवर रायगड सिद्धीमध्ये कडकडीत बंदही पाळण्यात आलाय। जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत उपोषणावर अण्णा हजारे ठाम आहेत। राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कायद्यातील दुरुस्तीला मंजुरी दिल्याबद्दल अण्णा हजारेंनी सरकारचे आभारही मानलेले आहेत। पण जोपर्यंत लोकपाल आणि लोकायुक्त कायदा होत नाही आणि त्यांच्या नेमणुका सरकार करत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार अण्णा हजारेंनी बोलून दाखवलाय। अण्णा हजारेंनी नेमकं काय वक्तव्य केले आपण पाहूयात। लोकपालाचा कायदा झाल्यानंतर 1 वर्षाच्या आतमध्ये राज्याने लोकायुक्त कायदा करावा विधानसभेत। आता आपल्या सरकारला 4 वर्ष होत आली, 4 वर्ष झाले, अजून लोकायुक्त केलं नाही। आणि सुरुवातीला 70 येण्याच्या आधी मुख्यमंत्री म्हणत होते आम्ही 70 आलो तर आपल्या कल्पनेतला कायदा आपण करू असं म्हणाले होते आणि 4 वर्ष झाले। आता त्याने कॅबिनेट निर्णय घेतला, कॅबिनेट निर्णय झाला म्हणजे कायदा झाला नाही असं वाटलं होतं की यांनी खूप आश्वासन दिले होते या नरेंद्र मोदी सरकारने। विधानसभेत काय काय बोलले हे लोक आणि आता 5 वर्ष बोलायला तयार नाहीत। ह्या नरेंद्र मोदीनं 34 वेळेला पत्रावर केलं, 34 वेळेला एकाचंही उत्तर नाही, फक्त एक उत्तर आलं होतं आपका पत्र मिला। आणि कायदा करण्याच्या आधी ज्यावेळेस 70 येण्याच्या आधी काय म्हणत होते हे नरेंद्र मोदी, हम सत्ता में आते हैं तो अण्णा हजारे ने जो रायगढ़ सिद्धि गांव बनाया ऐसे देश में हम गांव बनाएंगे। आणि दुसरा त्याने असे म्हटले कितना अण्णा हजारे ने त्याग किया, जान की बाजी लगाई लोकपाल लोकायुक्त के लिए आणि आता 34 पत्र पाठवले, एकाचं उत्तर नाही। एवढे खोटं बोलणारे पंतप्रधान असतील तर या देशाचं काय होणार? मला थोडासा धोका वाटतो।